मित्रांनो, शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये असं माझं मत आहे. ते नक्की का ते नंतर सांगतो, परंतु नुकताच बाळासाहेबांचा स्मृतिदिन हा पार पडला. मग तिथं शिवतीर्थावरती अनेक जण बाळासाहेबांना अभिवादन करायला येतात. अनेकांना तिथे बंदी नसावी आणि तशी ती नाही देखील. एकनाथ शिंदे देखील अभिवादन करायला आले, अभिवादन करून गेले आणि त्यानंतर काही तासांनी तिथे शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये तुफान राडा झाला. आणि मग त्यावर प्रतिक्रिया देत असताना एकनाथ शिंदे असं म्हणाले, दोन वाक्य महत्वाचे म्हणाले. आणि मग त्यामुळे मी म्हणालो की एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. त्यामधील ते दोन वाक्य असे, पहिलं वाक्य असं होतं की आम्हीच खरी शिवसेना आहोत, आणि दुसरं वाक्य असं होतं की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. आणि मग मित्रांनो, हे दोन वाक्य ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात तिडीक गेली आणि मनात विचार आला की एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचं नाव घेऊच नये. मग त्याला कारण, फक्त 3 कारण मी इथं सांगणार आहे आणि मग हा व्हिडिओ संपवणार आहे. पण त्यामधील पहिलं महत्वाचं कारण मित्रांनो, आपल्या सर्वांना आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांचं एक मंडळ, शिष्टमंडळ हे विदेश दौऱ्यावर, परदेश दौऱ्यावरती गेलं होतं. आणि हा किस्सा स्वतः एकनाथ शिंदेंनीच सांगितलाय. आणि मग तिकडे काही विदेशी नेते हे एकनाथ शिंदेंना त्यांना भेटले आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा झाली. आणि मग चर्चा झाल्यानंतर मग एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला की तुम्ही नेमके कुठून आलात, कसे आलात, कोणाची माणसं आहात. तर त्यावेळी एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं होतं की आम्ही मोदींची माणसं आहोत. तुम्हाला सर्वांना आठवत असेल, हे स्वतः एकनाथ शिंदेंनीच सांगितलेलं आहे. आणि मग मला प्रश्न पडतो की जर तुम्ही खरी शिवसेना आहात आणि जर तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहात, तर मग तुम्ही मोदींची माणसं नक्की कशी? मग तिकडे परदेशामध्ये, विदेशामध्ये बाळासाहेबांचं नाव घ्यायला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिष्टमंडळाला लाज वाटली का? का म्हणले नाही की आम्ही बाळासाहेबांची माणसं आहोत? आणि मग या कारणामुळे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो, की बाळासाहेबांनी आपली संपूर्ण हयात ही मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्म आणि हिंदुत्व यासाठी वाहून घेतली. आणि मग काही महिन्यांपूर्वी जेव्हा महाराष्ट्रामधील उद्योग किंवा महाराष्ट्र लुबाडण्याचं काम गुजरात्यांच्या हातून होत होतं, गुजराती हे महाराष्ट्रामधील उद्योग हे पळवत होते, त्यावेळेस एकनाथ शिंदे शांत का राहिले? प्रत्येक उद्योग तिकडे पोहोचवण्याचं काम या एकनाथ शिंदे आणि सरकारने नक्की का केलं, हा प्रश्न माझ्या मनात पडतो. खरंच हे बाळासाहेबांना आवडलं असतं का? कारण यादी वाचायला जर घेतली तर मग वेदांता फॉक्सकॉन गेलं, टाटा एअरबस गेलं, डायमंड बल्क ड्रग पार्क गेलं, त्यानंतर अनेक असे उद्योग आहेत की जे परराज्यांमध्ये गेलेले आहेत. आणि मग त्यावर निर्लज्जपणे प्रतिक्रिया देत असताना मोदी म्हणाले की यापेक्षा मोठा व्यवसाय देऊ, अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य केल्याचं सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं होतं. आणि मग या कारणामुळे देखील, कारण ज्या बाळासाहेबांचं महाराष्ट्रावर नितांत प्रेम होतं, ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण हयात महाराष्ट्राच्या विकासासाठी, हिंदुत्वाच्या भल्यासाठी आणि मराठी माणसाच्या विकासासाठी घालवली, त्याच मराठी माणसांचा रोजगार, मराठी माणसांचा महाराष्ट्रामधील उद्योग पळवले जात होते, तेव्हा हे मुख गिळून शांत होते. म्हणजेच मग बाळासाहेबांचं नाव घ्यायचा देखील एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला अजिबात अधिकार नाही, असं माझं मत आहे. मग मित्रांनो, यामधील तिसरं शेवटचं महत्वाचा मुद्दा असा की तुम्ही जे सरकारी कार्यक्रम होत आहेत, शासन आपल्या दारी, तर तिकडे हे एकनाथ शिंदे पोचतात आणि मग तिकडे मोदींचंच पुराण सुरू असतं. मग ते मोदींच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालेले आहेत. 40 आमदार पाठीशी येतं, ते 106 वाले उपमुख्यमंत्र्यावर आहेत आणि 40 वाले मुख्यमंत्री झालेत. तिकडे ती मोदींची टिमकी वाजविनात का, शहाची टिमकी वाजविनात का? परंतु
जेव्हा ते म्हणतात की आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि ज्या ज्या वेळी शिवसेना म्हणून त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत, ज्यामध्ये 2 दसरा मेळावे घेतलेले आहेत, एक आझाद मैदानावर झाला, यापूर्वीचा BKC झाला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सभांना उत्तर सभा म्हणून देखील शिवसेनेच्या सभा म्हणून त्यांनी काही सभा घेतलेल्या आहेत आणि मग त्या प्रत्येक सभेमध्ये देखील मोदींची टिमकी वाजवत असताना मोदी साहेब असे, मोदी साहेब तसे, मोदींनी हे केलं, मोदींनी ते केलं, मोदींनी देशाला विश्वगुरू केलं, मोदींनी चंद्रयान पाठविलं. अरे तुम्ही जर शिवसेना आहात तर तुम्ही बाळासाहेबांविषयी बोला ना. मोदींची टिमकी का वाजवता? पक्षाच्या कार्यक्रम, जर तुम्ही खरी शिवसेना आहात तर पक्षाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही पक्षाचं बोललं पाहिजे ना. मोदींची टिमकी का वाजवता? 30 वर्ष शिवसेना आणि भाजपा हे युतीमध्ये होते, परंतु युतीचे कार्यक्रम सोडून जेव्हा जेव्हा शिवसेनेचा कार्यक्रम असायचा तेव्हा कधीही भाजपाईंची टिमकी वाजवताना ना बाळासाहेब दिसले, ना उद्धव ठाकरे दिसले, ना शिवसेनेचे अन्य नेते दिसले. मग हे एकनाथ शिंदे नेमकी मोदीची टिमकी का वाजवत आहेत? हे जे एकनाथ शिंदे आहेत तर हे विसरलेत का की बाळासाहेब असं म्हणाले होते की आम्ही शिवसेनेची स्थापना ही कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी केलेली नाहीये. मग हे विचार नक्की कुठे गेले? यांना माहिती नाहीये का बाळासाहेब असं म्हटलेले आहेत म्हणून? हे म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. तर मग बाळासाहेबांचा हा देखील विचार आहे की आम्ही कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नाही. आणि मग एकनाथ शिंदे नक्की का अशी पालखी वाहत आहेत हा प्रश्न इथं उपस्थित होतो. त्यामुळेच मी असं म्हणतो की एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचं नाव देखील घेऊ नये. आणि मग मित्रांनो, मला बाळासाहेबांचा सर्वात शेवटचा व्हिडिओ आठवतो, त्याची आठवण एकदा एकनाथ शिंदेंना करून देऊन हा व्हिडिओ मी संपवतो. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी एक भावनिक साथ घातली होती. बाळासाहेब प्रचंड आजारी होते, त्यांचा हात देखील उचलत नव्हता आणि तशा परिस्थितीमध्ये दसरा मेळाव्यासाठी ते येणार म्हणून प्रचंड मोठी गर्दी जमली होती आणि अचानकपणे समजलं की त्यांची प्रकृती ही ढासळलेली आहे आणि त्यांना येणं शक्य नाही. आणि मग त्यावेळी मातोश्रीमध्येच त्यांचा एक व्हिडिओ शूट करण्यात आला आणि तो व्हिडिओ शिवतीर्थावरती दाखवण्यात आला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी एक आवाहन केलं होतं सर्व महाराष्ट्रीयन जनतेला, शिवसेनेच्या मतदारांना आणि शिवसैनिकांना. बाळासाहेब असं म्हणाले होते की तुम्ही जसं वर्षानुवर्ष मला सांभाळलं तसंच उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या. मग मित्रांनो, एकनाथ शिंदेंनी नक्की काय केलं? बाळासाहेबांचं हे जे आवाहन होतं ते खरंच पाळलं का? जो आदेश होता तो खरंच पाळला का? त्याच उद्धव ठाकरेंना खुर्चीवरून खाली खेचण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं भाजपच्या नादी लागून, ईडीच्या भीतीने. आणि मग सध्या तीच जे उद्धव ठाकरे आहेत तेच आदित्य ठाकरे आहेत, यांना संपवण्याचे प्रयत्न, त्यांना अडवण्याचे प्रयत्न पोलिसी बळ वापरून तिकडं मुंबऱ्यामध्ये अडवलं. आता आदित्य ठाकरेंवरती केस झालेली आहे. तर अशा प्रकारे प्रयत्न हे एकनाथ शिंदे करत आहेत. आणि मग या सर्व कारणांमुळे माझं मत आहे की जर तुम्हाला मोदींची टिमकी वाजवायची असेल प्रत्येक कार्यक्रमात आणि तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही मोदींचीच माणसं आहोत आणि तुम्ही एकीकडे म्हणता की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत आणि दुसरीकडे बाळासाहेबांचे आदेश झुगारत आहात, बाळासाहेबांचे आदेश विचार विसरत आहात, तर मग एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचा देखील अधिकार नाही असं माझं मत आहे. आणि मग जर एकनाथ शिंदेंना मोदींची टिमकी वाजवायचीच असेल तर मग एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं की मोदी म्हणाले होते प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये येतील, त्या 15 लाखाचं नक्की काय झालं? मोदी म्हणाले होते परदेशामधून काळं धन आणू, त्याचं नक्की काय झालं? मोदी म्हणाले होते रुपये आणि डॉलरची किंमत सारखी करू, त्याचं नक्की काय झालं? मोदी म्हणाले होते की शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, त्याचं नक्की काय झालं? मोदी म्हणाले होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करू, त्याचं नक्की काय झालं?
मोदी म्हणाले होते 2022ला देशामधील प्रत्येक नागरिकाला पक्क घर देऊ, त्याचं नक्की काय झालं? मोदी म्हणाले होते महागाई कमी करू, त्याचं नक्की काय झालं? मोदी म्हणाले होते 100 स्मार्ट सिटी करू, त्याचं नक्की काय झालं? अशी जर यादी वाचायला घेतली ना तर हे पळता भुई थोडी होईल यांना. त्यामुळेच मोदी हे शेपूट घालून पत्रकार परिषदा घ्यायचं टाळतात आणि मग अन्य पत्रकार देखील त्यांना हे प्रश्न विचारत नाहीत की तुम्हीच दिलेल्या आश्वासनांचं नक्की काय झालं. आणि जर एकनाथ शिंदेमध्ये जर थोडीफार शिल्लक असेल तर त्यांनी आता बाळासाहेबांचं अजिबात नाव घेऊ नये. त्यांनी मोदींचीच टिमकी वाजवावी आणि मी जे आत्ता मुद्दे मांडले मोदींविषयी तर त्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेंनी द्यावी असं माझं मत आहे. मग मित्रांनो, याच कारणामुळे मी सुरुवातीला म्हणालो की एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा देखील अधिकार नाही आणि ते खरी शिवसेना तर अजिबात नाही. माझ्या या मताविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.